राष्ट्रीय शहर आरोग्य अभियानाच्या माध्यमातून महापालिका आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली 60 आशा सेविका पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे। सोलापूर शहरात 2000 लोकसंख्येमागे एक आशा सेविका आवश्यक आहे। त्यानुसार एकूण 601 पद मंजूर आहेत। त्यापैकी 107 जागा सोलापूर महापालिका क्षेत्रात रिक्त होत्या। या 107 जागा भरती करण्यासंदर्भात राष्ट्रीय शहर आरोग्य अभियानाच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। त्या संदर्भात शासनाचे निर्देश आले आहेत। या अंतर्गत पहिला टप्पा 47 जागांची भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे। उर्वरित 60 जागांची भरती प्रक्रिया येत्या मे अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे। त्यासाठी सोलापूर शहरातील 10 नागरी आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत। दिनांक 23 एप्रिल ते 1 मे अखेरपर्यंत ही भरती प्रक्रिया होणार आहे। महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या नियंत्रणाखाली महापालिका आरोग्य विभागाअंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। सोलापूर महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक ती सर्व माहिती नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे। त्या आरोग्य केंद्रांतर्गत रहिवास असलेल्या पात्र अर्जदारांनी अर्ज करावा। आशा सेविकांना दरमहा 10,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून मानधन दिलं जातं। त्याचबरोबर वेगळ्या कामासाठी इतर भत्ते मिळतात। आशा सेविकांसाठी किमान 10वी पास शैक्षणिक पात्रता आहे। उच्च शिक्षित असल्यास प्राधान्य दिलं जातं। दरम्यान सोलापूर शहरातील महापालिका नागरी आरोग्य केंद्र अंतर्गत आशा सेविकांच्या उपलब्ध जागाची माहिती याप्रमाणे: बाळे आरोग्य केंद्र 1 जागा, सिव्हिल 2 जागा, जिजामाता 16 जागा, जोडभावी 1 जागा, नई जिंदगी 17 जागा, साबळे 15 जागा, शेळगी 4 जागा, सोरेगाव 2 जागा, विडी घरकुल 2 जागा अशा प्रकारे भरती करण्यात येणार आहे। ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात येत आहे। सोलापूर महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या आरोग्य विभागातील कोणत्याही योजनेसाठी तसंच आशा सेविका पदभरती संदर्भात कोणीही पैशाची मागणी केल्यास पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या कार्यालयात थेट लेखी तक्रार नोंदवावी। कोणीही पैशाचा व्यवहार करू नये असं आवाहन वीणा पवार यांनी केलं आहे। आपली जवळपास लोकसंख्या 10 लाख दर्शवते, तर 2000 लोकसंख्येमागं एक आशा वर्कर कार्यरत असायला पाहिजे। सध्या आपल्याकडं 494 आशा वर्कर कार्यरत आहेत, म्हणजे 107 आशा वर्कर च्या ज्या जागा आहेत त्या रिक्त आहेत। त्यापैकी 47 आशा वर्कर यांची जी भरती प्रक्रिया होती, जी त्या आरोग्य केंद्रांनी पार पाडली आणि माननीय आयुक्त महोदय यांच्या निवड समिती अंतर्गत त्याची मान्यताही घेतलेली आहे। आता उरल्यात 60 जागा आशा वर्करांच्या, तर त्याची सुद्धा भरती प्रक्रिया करण्यासाठी आम्ही निर्देश दिलेले आहेत। ती भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे। संबंधित ज्या कोणी महिला आहेत त्या विवाहित असाव्यात, 10वी पास असावी आणि त्यांना आरोग्याची सेवा देण्याची इच्छा असावी। त्यांनी आपल्या आपण ज्या एरियात राहतो त्या एरियातल्या आरोग्य केंद्रावर अर्ज करावा। 7 दिवसाची मुदत असते, त्यामुळे आपल्या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अधिकची माहिती घ्यावी, नोटीस बोर्ड बघावेत आणि आपला अर्ज दाखल करावा। ही प्रक्रिया सध्या आपण सुरू करणार आहोत। आरोग्य विभागाच्या जर काही तक्रारी असतील की स्टाफ प्रेझेंट नाही आहे किंवा स्टाफ काही तुम्हाला कोणत्या योजनेबद्दल किंवा भरती प्रक्रियेबद्दल पैशाची मागणी करतो आहे, तर तशा जर काही तक्रारी असतील तर नागरिकांनी खुल्या मनाने अतिरिक्त आयुक्त 1 या कार्यालयाकडे नियंत्रण अधिकारी म्हणून माझ्याकडे आपण लेखी अर्ज आपल्या नावानिशी करू शकता। त्याची नक्कीच गंभीर दखल दिली जाईल। मी वेळोवेळी आमच्या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत सुद्धा हे सांगितलं आहे की कोणत्याही गोष्टीसाठी कुणाकडेही कोणत्याही स्वरूपाचा लाभ घ्यायचा नाही आहे, पैसे घ्यायचे नाही आहेत। तर नागरिकांनाही आव्हान आहे, आपणही कोणत्या स्वरूपाचा लाभ कर्मचाऱ्यांना द्यायची काहीच गरज नाही, कारण की ह्या शासकीय योजना आहेत। भरती प्रक्रिया ही पारदर्शकपणे आपण करतो, त्यामुळे कुणीही कुणालाही काही देण्याची गरज नाही।